जय पाटील. ओ जय पाटील. जय पाटील, लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. विनंती असेल स्कोरिंग साठी जरा यायचं आहे. स्कोर बोर्ड साठी जरा यायचं आहे. कोणी सहकार्य करा. स्ट्राइक पे बल्लेबाज सुशील, नॉन स्ट्राइक पे हम देख रहे हैं रघुनाथ माली और गेंदबाजी के लिए आते हुए तेजस तेजस पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. स्ट्राइकला बॅटर पण पाहतोय सुशील, नॉन स्ट्राइकला रघुनाथ माली. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू स्क्वेअर कट केलाय, चेंडूला एक्झिट केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. क्षेत्ररक्षक आहेत पण चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी झाले. तद्वर मात्र दोन्ही फलंदाजांनी ओहो डायरेक्ट हिट आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. डीजे न्यू बॅटर मैदान पर. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत अजित, ज्याच्या नावामध्ये जीत. पाहूया आता कशा प्रकारे जिंकणार सर्वांचं मन. अजित पाटील, अजित म्हात्रे यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये रघुनाथ माली. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक पुन्हा येत आहेत. चेंडू अडवतील, चेंडूची फेकी करतायत. तद्वर मात्र
2 धावा अर्जित केल्या गेल्या. धावसंख्येत 2 निवाड. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 1/4. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 1/4. पहिल्या नाणेफेकीचा कौल जिंकून ऋषी इलेव्हन संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यावेळेला पुन्हा एकदा नवाज खान स्टाईल मध्ये थोडासा आवाज आमच्यापर्यंत पोहोचला. डॉट चेंडू तेजस पाटील चांगली कामगिरी करतायत ऋषी इलेव्हन नौखार संघासाठी. पुन्हा एकदा रघुनाथ माली स्ट्राईक एंडला बॅटर. यावेळेला लेगस्टिकच्या खूपच बाहेर. पंच नाराज. स्वेर घोषित करतायत. अवांतर धावेने वाढ. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 5 धावा. 1/5. यावेळेला मात्र लिडिंग एज महेंद्र दादा मात्र चुकले. मात्र चेंडू जातो घोषित परिसरात. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या झाली ती 6 धावा. 1/6. आपण पाहतोय शिवस्मरणिक इलेव्हन नौखार विरुद्ध ऋषी इलेव्हन नौखार या दोन संघांच्या दरम्यान हा सामना लढत होतोय. 4 चेंडू झालेत. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. पंच नाराज. स्वेर घोषित करतात. आयसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देत आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या झाली ती 7 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 7 धावा. 1/7. पुन्हा एकदा तेजस पाटील आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आहे चेंडू मध्ये आणि क्षेत्ररक्षकाच्या मध्ये नक्कीच पैसे लागली होती. त्यातून मात्र 1 धाव. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या झाली ती 1/8. शेवटचा चेंडू या षटकातील. आता मात्र स्ट्राईकला आपण पाहतोय अजित म्हात्रे. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. तेजस पाटील थोडेसे नाराज करतायत. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 9 धावा. नक्कीच एक्स्ट्राच्या स्वरूपात धावांची लयलूट करतायत. स्ट्राईकला पुन्हा एकदा अजित म्हात्रे. यावेळेला खोला टाकण्याचा प्रयत्न. त्याला खोदून काढलाय. थोडेसे फंबल झाले. क्षेत्ररक्षक तद्वार मात्र 2 धावा अर्जित केल्या गेल्या. धावसंख्येत 2 निवाड. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 11 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1/11. नक्कीच यानंतर होणारा सामना जनुमान नौखार विरुद्ध मोरपाडा इलेव्हन. दोन्ही संघाचे संघनायक या फर्स्ट इनिंग नंतर लगेच टॉस साठी यायचं. गोलंदाजी मार्कवर जीवेश येत आहेत. मोरापाडा इलेव्हन मोरापाडा विपक्ष टीम जनुमान नौखार. स्ट्राईकला रघुनाथ माली. नॉन स्ट्राईकला अजित म्हात्रे. चालू आहे आता पण कॉल आलेला शगीरचा नाईट अँड्रमची. मला नाही समजलं नाही नाईट यावेळेला पुन्हा तर डान्सिंग डाऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. तर मात्र 1 धाव अर्जित केली गेली. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या झाली ती 12 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा अजित म्हात्रे.
यावेळेला मोहित्यांचा अजित जशा प्रकारे प्रहार करतोय, ओहो डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला. नक्कीच एक शानदार झेल सोडलाय आणि चौकार देत आहेत. चेंडू सीमा पार, चौकार. डीजे चालीवार धावसंख्या झाली होती. अशिता सूद भाभीचे हिरो जर्सी नंबर 16 मयंक अग्रवाल. धावसंख्या 16 धावफलकावरती आपण पाहतोय. जर्सी नंबर 16 मयंक अग्रवाल. एका चौकाराच्या सारे खेळतायत ते अजित म्हात्रे. चांगली कामगिरी. पुन्हा एकदा थोडासा गुडले स्पॉटवर चेंडू उचली घेतोय. परफ्यूम डिलिव्हरी याला म्हटलं जाईल. डॉट चेंडू जातोय 16 धावफलकावरती. 1-16. अजित म्हात्रे आणि रघुनाथ माळी यांच्यावरती पूर्ण जबाबदारी असेल या सामन्याची. यावेळेला शॉर्ट पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. चांगला क्षेत्ररक्षण यावेळेला चांगली किमया करतायत, एफर्ट देत आहेत. धावसंख्येत एक निवार धावसंख्या झाली ती 17 धावा. ऋषभ पंत AB डिव्हिलियर्स जर्सी नंबर 17. कोणाला होणार खतरा? रघुनाथ माळी की गोलंदाजासाठी? यावेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू. गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा कबूल न कर सके बल्लेबाज रघुनाथ माळी. डॉट चेंडू. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू. ऑफिशियल पंच गणेश सर, त्याच्या समवेत माली सर, दोन्ही उरणवरून आलेले ऑफिशियल पंच आपण पाहतोय. यावेळेला आडव्या बाटीने खेळण्याचा प्रयत्न. ऑन ड्राईव्ह केलाय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरच्या दिशेला. चेंडू अडवते. चेंडूची फेकी करतायत. तद्वर मात्र एक धाव. धावसंख्येत एक निवार धावसंख्या झाली ती. अनुष्का भाभी के हिरो जर्सी नंबर 18 विराट कोहली. धावसंख्या 18 धावफलकावरती आपण पाहतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1-18. 18 धावा धावफलकावरती. अद्याप 2 षटकांचा खेळ शेष बाकी आहे. या मॅच मध्ये किती धावांपर्यंत मजल मारणार? कारण नेहमीच मित्रांनो आमचे ज्येष्ठ समालोचक कुणाल दाते सर म्हणत असतात, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासाळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. नक्कीच असं काहीतरी करा की जिंकणाऱ्यापेक्षा हारणाऱ्याची चर्चा झाली पाहिजे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 18 धावा. तिसऱ्या षटकासाठी ऋषी 11 नौखार संघाकडून गोलंदाजीसाठी पाचारण केलंय गोलंदाज किशोर पाटील. ज्याप्रमाणे पुण्यामध्ये आपण पाहतोय लावणी सम्राट गौतमी पाटील सबसे कातिल. आणि आता मात्र नौखारचे 18 धावा, 18 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, एंड ऑफ नंबर 2. स्ट्राइक का बैटर. जो तीर भी आता है वो खाली नहीं जाता. मायूस मेरे दिल से सवाल ही नहीं जाता. अरे कांटे ही करते हैं फूलों की हिफाजत, फूलों को बचाने कोई रघुनाथ माली नहीं आता. पण आता मात्र रघुनाथ मालीला आपल्या संघासाठी कामगिरी करावी लागेल. यावेळेला रघुनाथ माली ठोकतायत मिड विकेटच्या डोक्यावरून. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. बाबा रामदेव पतंजली षटकार. डीजे डीजे
लगातार की 2 गेंदों पे 2 छक्के लगाते हुए आता माजी सटकली, ऐसे कहते हुए बल्लेबाज रघुनाथ माली इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 30 रन स्कोर कार्ड पर। जिस रनों की भूख थी उस रनों को जरूर यहां पर प्राप्त करते हुए बल्लेबाज रघुनाथ माली। इस बार बल्ले का भारी सीरा, दादा का मिला यहां पर सारा, तू चल मैं आया, तू शेर तो मैं सवा शेर, डीजे मास्टर। पिछले मैच में काफी संघर्ष करने वाले खिलाड़ी हर्षिकेश माली, जिन्होंने पिछले मैच में शानदार बल्लेबाजी का परफॉर्मेंस किया था, मात्र संघर्ष करते करते वो थक गए थे। पर अभी ये नया मैच, उनके सामने लक्ष्य कौन सा होगा ये देखना होगा। फिर से एक बार गेंदबाज किशोर पाटिल, जिनकी 2 गेंदों पर 2 छक्के लगाए थे रघुनाथ माली ने, वही गेंदबाज फील्डिंग की सजावट को सजाते हुए हर्षिकेश माली, इनके ऊपर पूरी जिम्मेदारी होगी। इस तीसरे ओवर के ऊपर प्रहार करेंगे या सिंगल डबल लेंगे। पर इस बार आते ही अपने इरादे स्पष्ट है, गेंद हवा में, पर जब तक फील्डर फील्ड करेंगे 1 रन आसानी से मुकम्मल। स्कोर बदलाव, स्कोर जा पहुंचा है 31 रन स्कोर कार्ड पर, 2 विकेटों की नुकसान पर, तीसरा ओवर प्रगति पर। शिव स्मरणिक 11 नौखार, विपक्ष रूसी 11 नौखार, दोनों टीम के दरमियान ये मैच 31 रन स्कोर कार्ड पर। इस बार लाउड अपील और यहां पर लेग बिफोर आउट करार कर दिया, बल्लेबाज को वापसी का रास्ता, तीसरा झटका डीजे। मास्टर हमारे एंकर रेशमा जी मयेकर, इनकी आवाज हमारे डीजे बाबा ने सुनाई। और न्यू बैटर मैदान पर आदर्श आते हुए, तो आदर्श किस तरह की बल्लेबाजी करेंगे, क्योंकि उनके सामने विकेट टेकर गेंदबाज, जिन्होंने 2 बल्लेबाजों को वापसी का रास्ता दिखलाया, किशोर पाटिल 31 रन स्कोर कार्ड पर, 3 विकेटों के नुकसान पर नए बल्लेबाज आदर्श आते हुए। जरूर आदर्श को अभी अपने नाम की तरह आदर्श बल्लेबाजी करनी होगी। तीसरा ओवर प्रगति पर है, प्रेम पाटिल हमारे गुण लेखक, और इस बार देखिए आदर्श ने आते हुए अपने इरादे स्पष्ट किए और लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के ऊपर से सीधा मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, षटकार डीजे। बल्लेबाजी में है वजन, मिलेंगे रन आधा डजन, षटकार। 37 रन स्कोर कार्ड पर अभी गेंदबाजी के लिए आते हुए द लेजेंडरी क्रिकेटर महेंद्र दादा मात्रे, गेंदबाजी के लिए आते हुए एक अनुभवी गेंदबाज, जिन्होंने नौखार गांव का नाम 7 समुद्र पार अपना मशहूर किया है। ऐसे एक लेजेंडरी क्रिकेटर महेंद्र दादा मात्रे, जिनके साथ ऋषिकेश होंगे, राजू शास्त्री होंगे, ऋषिकेश साखरकर, विकास साखरकर, ऐसे लेजेंडरी क्रिकेटर, उसी साथों साथ पंडरी ढेपे, कैलाश दांडेकर, रुपेश भाभी, काफी सीनियर खिलाड़ियों के साथ दादा ने मैच खेला है। इस बार ऑप्शन के काफी बाहर, ऑफिशियल अंपायर का इशारा वाइड का आता हुआ, एक्स्ट्रा के बदौलत स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 38 रन 38, 38 धावा फलकावरती हाणामारीचं षटक। स्ट्राईकला पण पाहतोय पुन्हा एकदा फलंदाज आशिकेश, स्ट्राइक एंड पर बैटर
महेंद्र दादा मात्र गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार एक अनुभवी गेंदबाज और उभरते बल्लेबाज। और इस बार देखिए अच्छी गेंद डाली थी, बाहर आकर खेलना चाहते थे, विकेट कीपर ने थोड़ा सा चकमा दिया। बाई को चकनी मेवनी देखनी, क्या छूटता हुआ। तेजस पाटिल जी के पास भरोसा था, पर गेंद उनको थोड़ी सी इंजरी देती हुई कैच छूटा। बल्लेबाज को जीवनदान, डॉट गेंद जाती हुई। महेंद्र दादा गेंदबाजी मार्ग पर। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर, ऑफ कट करने का प्रयास, पर गेंद लेग कट होती हुई। एक्स्ट्रा के बदौलत स्कोर जा पहुंचा है प्रेम हमें बतलाते हुए 39 रन 39 स्कोर कार्ड पर। इस बार फुल टॉस गेंद आगे आकर खेलना चाहते थे, बैकवर्ड फाइनल की दिशा में गेंद ट्रैवल, फील्डर गेंद के नीचे, पर जब तक फील्ड करते थ्रो करते। और इस बार पॉपिंग क्रीज पे पहुंच गए। इस दो रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 41 रन 41 रन स्कोर कार्ड पर। तेजस पाटिल प्रयास कर रहे, कोशिश कर रहे, पर कोशिश में नाकामयाब। मराठी में कहा जाता है प्रयत्नांची पराकाष्ठा, पर जरूर यहां पर नाकामयाब होते हुए 41 रन स्कोर कार्ड पर। आखिरी ओवर प्रगति पर बल्लेबाजी करने वाली टीम शिव स्मरणिक 11 नौखार विपक्ष गेंदबाजी करने वाली टीम ऋषि 11 नौखार। दोनों टीम के दरमियान यह बैटल, जो जीता वो अगली मैच के लिए संघर्ष करेगा, और जो हारा वो इस प्रतियोगिता से बाहर होगा, एग्जिट किया जाएगा। स्ट्राइक पे फिर से एक बार जिन्होंने आखिरी गेंद पर छक्का लगाया तो नॉन स्ट्राइक पर बैटर आदर्श, स्ट्राइक पर बैटर हर्षिकेश माली। इस बार देखिए थोड़ा सा लेग कट जिसे गेंद कही जाएगी। दादा के पास अनुभव है, और वही अनुभव दादा आज यहां पर दिखलाते हुए इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा। प्रेम जी हमें बतलाते हुए 42 रन 42 स्कोर कार्ड पर। आखिरी ओवर प्रगति पर स्ट्राइक पे जिन्होंने आखिरी गेंद पर छक्का दागा था वही बल्लेबाज आदर्श। आदर्श स्ट्राइक एंड पर बैटर, नॉन स्ट्राइक पे हर्षिकेश माली। फिर से एक बार महेंद्र दादा, इस बार महेंद्र दादा की अच्छी गेंद, इस बार लेग कट किया है कामयाब होते हुए। डॉट गेंद, इस डॉट गेंद के साथ स्कोर रुका हुआ 42 रन। आखिरी ओवर प्रगति पर स्लॉग ओवर। आदर्श जरूर यहां पर लेग कट की गेंद के ऊपर चक गए, फंस गए। फिर से एक बार महेंद्र दादा, इस बार देखिए डिक्लेयर एरिया में इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 43 रन 43। रन स्कोर कार्ड पर लगते हुए आखिरी गेंद इस इनिंग की, इस पारी की। इसके बाद होने वाला मुकाबला जय हनुमान नौखार विपक्ष टीम मोरापाडा 11 मोरापाडा। टॉस साठी यायचंय। इस बार आखिरी गेंद उसे खेल दिया मिड ऑफ की दिशा में, डीप मिड ऑफ में फील्डर तैनात, डायरेक्ट थ्रो। तेजस पाटिल गेंद को गैदर करेंगे, यस, और यहां पर कामयाब होते हुए विकेट प्राप्त करते हुए स्कोर जा पहुंचा है वीरेंद्र सहवाग, जर्सी नंबर 44। और जीतने के लिए 45 रनों की जरूरत। रोहित शर्मा, जर्सी नंबर 45, 24 गेंदे 45 रनों की जरूरत। क्या ये प्राप्त किए जाएंगे या रोके जाएंगे, ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में हमारे साथी समालोचक सुयश भूरे के पास। धन्यवाद।
हॅलो. चला ऋतिक पाटील नाणेफेकी करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. ऋतिक पाटील. हॅलो. विजयासाठी 45 धावसंख्येची गरज आहे. 45 धावा इथून विजयासाठी बनवायच्या आहेत. या 45 धावा कशा रीतीने बनवल्या जातील 24 चेंडूंमध्ये येणारा वेळ आणि काय ठरवेल. पहिले षटक हाताळण्यासाठी सुशील मात्रे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला आहे. स्ट्राईक एंडवरती महेंद्र दादा मात्रे आहेत. पहिला चेंडू दादांसाठी. यावेळी आपण पाहतोय फुलर लेनचा होता. या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे दादांचा, कारण त्यांना माहीत आहे मागच्या सामन्यामध्ये कशा रीतीने खेळ झाला होता, कशा रीतीने खेळ थांबला होता, इथून धावा कशा रीतीने बनवायच्या आहेत आपल्या संघांसाठी, या 45 धावसंख्येपर्यंत कशा रीतीने पोचायचं आहे, हे सर्व काही दादांना माहीत आहे. आणि त्या अनुषंगाने ते मात्र दादांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती तशा पद्धतीचा फटका सुद्धा खेळला होता. धाव घेण्याचा प्रयत्न तर नव्हता पहिल्या चेंडूवरती. यावेळी शफल होऊन आतमध्ये येऊन ऑफस्टिकवरती सरकून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडवरती, परंतु यावेळी आपण जर पाहिलं तर हा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या दस्तान्यामध्ये चाललाय. आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर हा चेंडू निर्धाव सुद्धा आला. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यश जरूर सुशील मात्रे यांना मिळालंय. यावेळचा चेंडू अकुटप्प्याचा पूल केला आणि चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. महेंद्र दादांच्या बॅट मधून मोठा फटका. एक तेरी तो एक मेरी षटकार या मागच्या चेंडूवरती आला होता. यावेळचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, अवांत स्वरूपाची धाव. 7 धावा धावफलकावरती, 7 ऑन स्कोर कार्ड. 45 बनवायच्या असताना आतापर्यंत 7 आल्यात. उर्वरित चेंडूंवरती सुद्धा धावा येणं तितकंच गरजेचं आहे. एखाद चेंडू खराब पडला त्याच्यावरती मोठा फटका. यावेळी सुद्धा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टिप वरून येणारा हा चेंडू आपण पाहतोय. थोडासा बेल्सला फुंकर मारून जाणारा हा चेंडू यावेळी आपण पाहतोय सुशील याचा. परंतु दादांचं एक वैशिष्ट्य राहिलंय ना, अनेक वेळा सातत्याने ज्या रीतीने त्याने क्रिकेट खेळलंय, अनुभव ज्याला म्हटलं जातं, अनुभवाचा बालकडू त्याने अनेक वेळा पिलाय. आणि तोच अनुभव इथे पाण्याला लावण्याचा प्रयत्न होईल ज्या रीतीने त्यांच्या माध्यमातून खेळ केला जातोय. पहिल्या षटकात धावा आल्या नाही आहेत म्हणून काय झालं, महेंद्र मात्रे एक असं नाव आहे कोणत्याही षटकामध्ये धावा मोठ्या खोऱ्याने कुटण्याची संधी त्यांना मिळत असते. यावेळचा चेंडू निर्धाव आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती.
सेमीफायनल सेमीफायनल फायनल सेमीफायनल सेमीफायनल फायनल 3 4 5 आता ऋत्यासांची झाली किती जाईल वरती आणि त्याच्यातून एकच राहील. या वेळचा चेंडू किशोरसाठी पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने चाललाय. अर्थातच आपण जर पाहिलं तर हशिकेश माळी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. पहिला चेंडू किशोर यांच्यासाठी टाकला गेला गुडलन स्पॉट वरती आणि तदनंतर चेंडूने थोडीशी आपण जर पाहिली तर कलाटणी सुद्धा घेतली होती. यष्टिरक्षकाच्या दस्तान्यामध्ये जाऊन विसावणारा हा चेंडू. यावेळचा चेंडू पूल केलाय आणि हा फटका आता मात्र आपण पाहतोय फसलाय. एका काळी असं वाटलं की हा चेंडू सीमारेषा पार होईल, परंतु तिथे असणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावला हा चेंडू आणि फलंदाज क्रमांक पहिला किशोर परततोय तंबूच्या रस्त्याला. होईल तेजस यांच्या माध्यमातून 45 धावसंख्येचं टार्गेट आहे. यावेळचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाच्या हातात मात्र हा चेंडू जाऊन विसावला आणि तदनंतर चेंडूने मात्र इथे तेजसला सुद्धा चकवलं. किशोरसाठी केलेली गोलंदाजी त्याच टप्प्यावरती आणि आता तेजससाठी केलेली गोलंदाजी एक वेगळी पाहायला मिळतोय. किशोरसाठी गुडलेन स्पॉटचे तर तेजससाठी फुलर लेनचे हे चेंडू हाताळले जातात. हे एक वैशिष्ट्य पुन्हा एकदा हशिकेश माळी आपल्या गोलंदाजीचं दाखवतोय. यावेळचा चेंडू हवे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज हशिकेश तिथे पोहोचलाय, झेल घेतलाय आणि फलंदाज क्रमांक दुसरा परत यावेळी तंबूच्या रस्त्याला. तेजस बॅक टू द पॅव्हिलियन. जर पाहिलं तर 45 बनवायचे असताना आतापर्यंत 7 आल्यात. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा त्याच लेंथ आणि लाईन्थ वरती नवीन आलेल्या फलंदाजासाठी आपण जर पाहिलं तर ॲज अ टेस्ट क्रिकेट गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. ज्यावेळी फलंदाज नवीन मैदानावरती येतोय त्याच्यासाठी फुलर लेनचे चेंडू टाकले जातात. ज्या रीतीने टेस्ट क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली जाते यावेळचा चेंडू आता लाईन चेंज केली. पहा हे एक पुन्हा एकदा वैशिष्ट्य मी म्हटलं होतं ना की आशिकेश माळीचं राहिलंय. पहिला चेंडू फुलर लेन थोडासा बॅटच्या पट्ट्यासमोर टाकला होता, तो चेंडू फलंदाज झुकला. यावेळी चेंडूची लाईन टप्पा तोच होता, फक्त लाईन थोडीशी पाठी खेचली. चेंडू आपण जर पाहिला तर 1 ते 2 वित पाठी टाकला आणि तदनंतर चेंडूला सुद्धा यष्टिरक्षकाच्या दस्तान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हशिकेश माळीने केलं. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 7 ऑन अ स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. दोन फलंदाज बाद जरूर झालेत. आता 12 चेंडू अजूनही विजयाकडे पोचण्यासाठी थोडस प्रयत्न जरूर करावा लागेल. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरा हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती विलास यावेळी सज्ज झालेत. विलास यांच्या खांद्यावरती षटक क्रमांक 3 सोपवलंय.
यावेळचा चेंडू शपलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती आपण पाहतोय धाव मिळणार नाहीये, कारण दादांना माहित आहे इथून आपण ज्यावेळी नॉन स्ट्राईक एंडवरती जातो तिथून मात्र आपल्याला नॉन स्ट्राईक एंडवरतून समोरच्या खेळाडूंचा खेळ फक्त पाहावा लागतो, कारण ज्या रीतीने ते खेळ करत असतात यावेळी दादांच्या माध्यमातून सुद्धा त्याच रीतीचा खेळ होतोय, परंतु दादा असे खेळाडू आहेत ज्यांना मोठे फटके मारणं जाणता येतं. यावेळचा पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय दादांसाठी पडल्यानंतर स्विंग अँड मिस, इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती सलग 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव. यावेळचा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये टाकल्यानंतर कार्यक्रम होणारच. यावेळी सुद्धा वाईडिश काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून ठोकलाय सरळ सीमा रेषा पार. षटकार. फलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात 13 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळचा चेंडू पडल्यानंतर सोडून दिलाय, पंचांचा इशारा, इट्स अ वाईड, आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा 2 धावा मिळतात. दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 46 धावसंख्येची गरज आहे. 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 51 ऑन अ स्कोर कार्ड. मोठा फटका यावेळी सुद्धा खेळायचा होता, परंतु यावेळी सुद्धा चेंडूने चकवलंय दादांना. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने चाललाय आणि हाही चेंडू तिथे आपण पाहतोय निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु यू मिस, आय विल बी डेफिनेटली. फलंदाज दादा बॅक टू द मैदानाच्या बाहेर. ऋषिकेश आला. यावेळचा चेंडू ऋषिकेश साठी आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा 22 स्वरूपातली सिंगल देऊन जाणारा हे षटक सुद्धा संपलं. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 30 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडूंमध्ये ज्या पद्धतीने मोन्याने 4 षटकार लगावले होते तशी आता खेळी इथे दोन्ही फलंदाजांना करावी लागेल. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती हाही चेंडू आपण पाहतोय. फुलर लेनचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथून प्रत्येक चेंडूवरती आता मात्र आपण जर पाहिलं तर गणित चेंज झालंय. लघु अदा बॉलिंग ट्रॅक वरती इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांनी केलेली ही गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. लेग कटर पद्धतीचा हा चेंडू ऑन साइड वरती खेळलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तोपर्यंत आपण पाहतोय एकच धाव तिथे घेतली गेली आहे आणि एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती.
यावेळचा चेंडू पंचांचा इशारा, इट्स वाईड. अवांतर स्वरूपाची धाव, इथे धावफलकावरती घेतली जाईल. एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचते 18. इथून माहित आहे ऋषीला की हा सामना आता संपत चाललाय. आता औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये, जिथून एक वेगळा पुनश्च एकदा एका हाताने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे धावतोय चेंडू मागे, परंतु इथे आता हा सामना आपण पाहतोय